नमस्कार. दिलखुलासमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत ज्येष्ठ नाटककार, त्याचबरोबर पटकथा संवादकार आणि अभिनेते सुद्धा संजय पवार यांच्याबरोबर. संजय, या कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. खरं म्हणजे गेल्या 25-30 वर्षातल्या तुझ्या सगळ्या वाटचालीबद्दल एका छोट्या कार्यक्रमात बोलायचं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. पण आपण इतकी वर्ष एकमेकांना बघतो आहोत, मी तुझं काम बघतो आहे, त्यामुळे मला असं वाटतं की एक एक टप्पा आपल्याला आज छान बोलता येईल. तेव्हा मला असं वाटायला लागलं की एक नाटक असं लिहायला पाहिजे ते दलित. ह्याचं क्रेडिट आराधना नाट्यसंघ आणि विशेषतः आनंद मासूरला द्यायचं ह्याच्यासाठी की त्यांनी ते नाटक वाचल्यानंतर, म्हणजे आता आपण सहजपणे म्हणतो की डायलॉग प्ले किंवा हे ते, तेव्हा ती टर्मिनॉलॉजी पण माहिती नव्हती. पण त्याला ते नाटक आवडलं आणि तो म्हणाला हे आपण करूया राज्य नाट्य स्पर्धेला. बरं, मला नाव काय हे होत नव्हतं म्हणून आपण बिन नावाचं नाटक करूया असं. त्याला थोडीशी एक बॅकग्राऊंड पण होती मला वाटतं. म्हणजे व्ही पी सिंगांची भूमिका, आयोगाबद्दलची, आरक्षणांबद्दलची भूमिका, या सगळ्या बॅकग्राऊंड त्याला होत्या मला वाटतं. होतं. पण मग मुख्य काय होतं, मला मी पुण्यात जेव्हा आलो आणि मग थोडासा रुळलो, मग चौकात संध्याकाळी उभं राहण्याचा जो कार्यक्रम असायचा त्याच्यामध्ये मला असं एक दोन, कारण नितीन ठाकूरमुळे माझी पुण्यातल्या थिएटर करणाऱ्या लोकांची, मग ती कॉलेज म्हणजे विशेषतः BMCCचा जो ऑरा होता त्या काळात, सुहास कुलकर्णी मंडळी, मी त्याच्यातच होतो, काका वडके वगैरे, तर ते एक BMCC असं एक मोठं हे असायचं. तर तेव्हा तर त्या सगळ्या ह्याच्यातनं गप्पा करता करता मला असं लक्षात आलं की लोक ही सगळी तरुण मुलं बाकी सगळं बोलतात, पण एका विशिष्ट पॉईंटला आल्यावर ना जात किंवा धर्मावर येतात. तर मला हे कळायचं नाही की म्हणजे एकत्र बिअर पिणारी, एकत्र सिगरेट ओढणारी, एकत्र मुलींवर टॉन्टिंग करणारी, आणि अचानक काहीतरी समजा बहिणीचं लग्न कार्य आहे आणि मग ते असं आहे आणि मग आमच्यात ते असं असतं आणि आमच्यात तसं असतं की ते चालणार नाही वगैरे. तर मला असं आश्चर्य वाटायचं की आधीच्या पिढीतली लोक बोलली तर ठीक आहे, पण अगदी तरुण मुलं की जी माझ्याबरोबर त्यावेळी 25शीतलं वगैरे अशी, तर हे इतकं कट्टर काय असतं जात आणि धर्म, त्यातनं ते नाटक माझ्या डोक्यात आलं. आणि मग ते तर त्याला काही नाव येत आणि मग ते म्हणजे त्यावेळी ह्यांनी राज्यनाट्याने ते नाकारलं, नाही तर तुम्हाला काहीतरी नाव द्यावं लागेल. हो. आणि मग त्यावेळी विभा देशपांडे मॉडर्न कॉलेजला आणि ते मासूर पण मॉडर्न कॉलेजला होता. तर विभाने असं एक हे केलं की काय तुझ्या लेखकाला नाव सुचत नाही का असं. तर मग मी असं म्हटलं की आपण असं करू 2 अंकी नाटक असंच नाव देऊ, आणि ते नाव दिलं मी 2 अंकी नाटक. आणि ते कोइन्सिडेन्सली मग त्यातले 2 प्रवाह आणि वगैरे असं करून मग पुढे त्याला ते साहित्य पुरस्कार वगैरे पण मिळाला. ते नाटकात तरुण मुलं जात आणि याची चर्चा करतात, त्याचंच एक्सटेन्शन हे कोण म्हणतं टक्का दिलं आहे. आराधनामध्येच सुबोध पंडे घ्यायचा, म्हणजे त्यावेळी तो आराधनाला युवक होता, म्हणजे नवीन उत्साही फडफडता युवक असतो, आणि तो त्यावेळी नोकरी करत असा, नोकरी करून नाटक बिटक असं ते. तर तो एकदा मला म्हणाला, अहो पवार माझ्यासाठी काहीतरी लिहा तुम्ही वगैरे असं. आणि मी एक एकांकिका त्या काळात लिहित होतो, आणि मी एक एकांकिका लिहिली होती बाप बीप बाप नावाची. ती खूप त्या काळात म्हणजे आता जे विनोदी म्हणून हे होतं ती सुरुवात होती असं मला वाटतं. पण ते पुण्यात घडल्यामुळे इकडे काही फारसं हे झालं नाही. तर त्या एकांकिकेनंतर परत मी एकांकिका लेखन करायला लागलो. मग तेव्हा सुबोध म्हणला माझ्यासाठी कर वगैरे. आणि मग हळूहळू काय आलं, आराधनामधनंच सुबोध पंडे ह्याला गेला, नंतर युनिव्हर्सिटीत होता तो, आणि तो शिकून नोकरी पण करायचा. तर तिकडे त्यावेळी ललित कला केंद्र सुरू झालं. तर ललित कला केंद्र सुरू झालं, तिथे उपेंद्र लेमे आणि अभय गोडसे होते. तो अभिनयाचं हे करत होता तिथे. हां. तर मग ते युनिव्हर्सिटीतर्फे करायचं तर ते युनिव्हर्सिटी जिमखानातर्फे करावं लागलं. म्हणजे अभिनयाचं नॅशनल अवॉर्ड मिळालेला हा पहिल्यांदा तुझ्या नाटकामध्ये त्या. हो हो, अगदी पहिलं त्यांनी एकांकिकेतलं काम सुद्धा माझ्याच एकांकिकेत केलं होतं उपेंद्रने, आणि त्या अतिशय एकांकिका पडलेली होती त्यावेळी. पण तो ग्रुप झाला आमचा. मला संजय तुला या विषयावर थोडंसं वेगळ्या अँगलकडे न्यायचंय. हा विषय हाच, तुझ्या याच्या नंतर आलेल्या अनेक कलाकृतींमध्ये तुझ्या कोण म्हणतो टक्का दिल्याचा नायक डोकावत राहतो. म्हणजे मुळात संजय पवारची बंडखोरी, त्याच्या विचारांची, ही त्याच्या लिखाणामध्ये दिसली जाते, दिसते, असं सगळे म्हणतात. माझंही तेच मत आहे. त्याचं कारण संजय पवारचे विचार हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य नसतातच. तो ज्या सामाजिक जाणीवा घेऊन पुढे जातो
ते प्रस्थापित सगळ्या गोष्टींना बोचकारे काढणारे त्याचे शब्द असतात. अक्षरशः ते ओरखाडे काढतात. प्रसंगी तुम्हाला त्याचं भान यावं सामाजिक परिस्थितीचं इतपत ते टोकदार असतात. तर हा तुझा जो कोण म्हणतो टक्का दिला मधला नायक आहे तो पुढच्या अनेक कलाकृतींमध्ये कॅरेक्टर्स वेगळे असतील. भले तो मुक्तामधला उपेंद्र लिमयनी केलेला रोल असेल किंवा अविनाश नारकरनी केलेला सॉरी किंवा इतर नाटकांमध्ये सुद्धा हा तुझा टक्का दिला मधला हिरो हा कसा काय डोकावतो? त्याचं कारण असं आहे की एकतर मी माझे विचार आणि नाटकातल्या पात्रांचे विचार हे वेगळे समजत नाही. त्यामुळे मला जे एक ज्याला म्हणतात एक लेखकाचं विधान म्हणून जे करायचं असतं तर ते त्याचा कोणीतरी प्रोटोगनिस्ट असतोच प्रत्येक नाटककाराचा आणि तो बऱ्याचदा ही भाषा बोलत असतो किंवा ते जे काही ठेवलेलं असतं. तर मुळामध्ये जेव्हा पुरुष आणि कन्यादानी ही नाटकं आली होती त्या काळामध्ये त्या काळात मी एक तो लेख लिहिला होता किंवा उंबरठासारखा सिनेमा सुद्धा की ते सर्व कलात्मकदृष्ट्या सगळी उत्तम असले तरी त्यातला सामाजिक विचार जो आहे त्याच्यामुळे ते काही सामाजिक विचारांना किंवा पुरोगामी विचारांना मागे नेणारे आहेत किंवा त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार. म्हणजे उंबरठाचा शेवट जरी ती घरातनं बाहेर पडते असं असलं आणि तो एका क्रिएटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने बाई ते सगळ्या ह्याच्यातनं मुक्त होऊन स्वतःच्या एका वेगळ्या दिशेला असं जरी असलं तरी सर्वसामान्य लोकांना असं वाटायचं की आता ना घरची राहिली ना घाटची राहिली. म्हणजे ना त्या ह्याच्यात राहिली आश्रमात ना इकडे तो नवऱ्याने ते हे केलं आता म्हणजे ही कुठलीच नाही राहिली. तर त्या 80 सालचं जे सामाजिक वास्तव होतं की जेव्हा नुकत्याच बायका कुठेतरी काहीतरी सामाजिक करत तर त्यांना एकदम बापरे म्हणजे मग आपलं घर पण सुटणार आणि असे एक जी इम्प्रेशन्स येत गेली होती. तर त्यावेळी आम्ही त्याच्या विरोधात लेख वगैरे पण लिहिले. पण मला असं वाटलं नंतर की हे विरोधी लिहून काय होणार नाही. म्हणजे फार तर फार आपण खूप एकदम रिॲक्ट झालो जजमेंटल झालो असं करून ते दुर्लक्षलं पण जाईल किंवा ते तेवढं काय एक सनसनाटी तयार करेल की अरे पुरुष आणि कन्यादानवर लिहिलं आणि असं तसं. म्हणजे मला असं वाटलं की ह्याला त्याच माध्यमातून उत्तर द्यायला पाहिजे. आणि म्हणून मग मला असं वाटलं की ह्या लोकांनी जर असं केलं ना तर मी आता मग पॉझिटिव्ह गोष्टी रंगमंचावर आणीन. आणि ह्यांच्यात म्हणजे मला ती ट्रोजन हॉर्सची जी थेरी की तुम्ही त्यांच्याच वेशात घुसा त्यांच्याच ह्याच्यात आणि तिथे जाऊन हल्ला करा. आणि त्यातनं मग परिचय आमचा ग्रुप झाल्यानंतर आम्ही खूप एकांकिका वगैरे केल्या आणि मग राज्यनाट्याला जायचं असं ठरलं. म्हणून मग माझ्या डोक्यात हे नाटक बरेच दिवस शिजत होतं ज्याचं नाव नंतर कोण म्हणतं टक्का दिला. पण त्याचं आधीचं नाव माझ्या डोक्यात जाता जात नाही ती जात असं होतं. जाता जात नाही ती जात. हां त्या नावाने नंतर मग सिद्धार्थ ह्याचं नाटक आलं नंतर पुढे. आणि मी ते हे करत होतो असं डोक्यात कारण आणि त्याला पार्श्वभूमी होती मंडल आयोगाची. म्हणजे एका बाजूला मंदिर मस्जिद आंदोलन चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला मंडल आयोग. हा कुठेतरी हा नायक नंतर मुक्तामध्ये डोकावला त्याचं कारण त्याच्यातली सामाजिक पार्श्वभूमी तीच होती. ती बंडखोरी सुद्धा त्या कॅरेक्टरमध्ये दिसते. हे कारण होतं कुठेतरी. नाही मुळात जेव्हा मुक्ताचे संवाद लेखनाचं माझ्याकडे आलं तेव्हा जब्बार पटेलांचा डॉक्टर जब्बार पटेलांनी मला हेच सांगितलं होतं की म्हणजे त्याने आधी मला वाटतं तेंडुलकरांना विचारलं होतं मग आळेकरांना विचारलं होतं मग मध्ये अरुण साधूंना विचारलं होतं. काही ना काही कारणांनी त्या लोकांनी हे सांगितले होते. आणि मग मला वाटतं आळेकरांनीच माझं नाव सुचवलं की तू त्याच्याकडनं लिहून घे. आणि तोपर्यंत डॉक्टरांच्या मनामध्ये सुद्धा टक्का बघितल्यामुळे कुठेतरी त्यांना असा एक फायर बँड रायटर पाहिजे होता जो नवीन आहे आणि जो एक तो वयानुसार असणारा एक ॲग्रेसिव्हनेस जो असतो की जो त्यांनी टक्कामध्ये पाहिला होता. तर त्यांना ते पाहिजे होतं. आणि त्यामुळे त्यांनी मला त्या संवाद लेखनात खूप मुक्त हे दिलं की तुला जसं व्यक्त व्हायचं तसं हो म्हणजे किती काय 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 पद्धतीने. आणि म्हणून तो त्यांनी ॲग्रेसिव्ह ठेवला तसं. म्हणजे एकदा त्या शूटिंगच्या दरम्यान मला डॉक्टर लागूनी पण विचारलं होतं की अहो खरंच असं हे मंडळी बोलतात का इतकं. तर म्हटलं सर मी हे खूप कमी लिहिलं आहे. दिल्लीमध्ये जे लोक मंडलाच्या विरोधात होते भारतीय जनता पार्टी वगैरे सारखे लोक ते महाराष्ट्रात मात्र त्याच्या बरोबर होते म्हणजे त्याचं समर्थन करत होते. इथे त्यांनी पुस्तिका पण काढली होती. तर मला असं वाटलं मग महाराष्ट्रातली ही लोक जाऊन तिकडे दिल्लीतल्या मुलांना का थांबवत नाही कारण त्यावेळी लोकांनी ती आत्मदहन वगैरे करून घेतली होती त्यात काही मुलं मेली. मला असं वाटलं की ह्या तरुणांना नेमका हा सामाजिक विचार आरक्षणाबद्दलचं धोरण हे नीट कळत नाहीये. ते भावनेच्या भरामध्ये काहीतरी करतायत. ह्याला राजकीय लोक फूस देत आहेत
त्याच्यामध्ये ते तरुण मरतायत. उद्या 4 दिवसांनी हे सगळं बंद होईल. तो जो कोणाच्या घरातला मुलगा असेल तो बिचारा त्याच्या कुटुंबाला ते भोगावं लागेल. तर ह्या गोष्टी मला नेहमीच ह्या होत होत्या. म्हणून मग मला असं वाटलं की ह्याबद्दल लिहावं, हे आरक्षण आणि ह्याच्याबद्दल, की नाही समजा उद्या राहिली आरक्षण आणि वेगळा कायदा केला सरकारने. आणि ते नाटकाची थीमच अशी होती की सगळे आरक्षण रद्द झालेत आणि समता प्रस्थापित झाले हे जगाला दाखवण्यासाठी प्रत्येक सवर्णाने आपल्या घरात एक दलित ठेवायचा असं कायद्याने. आणि जर ते केलं नाही तर मग पासपोर्ट नाही, अमुक नाही, तमुक नाही, असं एक फॅन्टसी करून मी तो दलित तरुण ह्याच्यामध्ये त्या घरात कुटुंबात आणला होतास. तर मला तेव्हा तेच म्हणायचं होतं की म्हणजे मला असं दिसत होतं की आजूबाजूला आपण सगळेच म्हणतो की अरे कुठे आहे जाती आता. हां, आणि ती खरंच म्हणजे आपण आपल्या सर्कलमध्ये नसते, मग त्याच्या पुढच्या सर्कलमध्ये बघतो आपण, तर ते म्हणतात आमच्याकडे पण नाही, मग ते आमच्याकडे पण नाही. तर त्यावेळी मी गौरी देशपांडेचा कथासंग्रह वाचत होतो. त्याच्यामध्ये तिच्या एका कथेचं शीर्षक होतं आता कुठे जाशील टोळंबट्टा. बर. तर त्याच्यावरनं मग मला असं ते एक लक्षात आलं की आपण एक खेळ खेळायचो, कोण म्हणतं टक्का दिला, की ज्याच्यामध्ये पास ऑन करायचं प्रत्येक जण, पासिंग द बक. पासिंग. तर मला वाटलं की हे बरोबर नाव आहे, कारण आपण रिझर्वेशनच्या बाबतीत असंच करतो किंवा जातीयतेच्या बाबतीत असंच करतो. जसे आम्ही नाही मानत, तिकडे मानत असतील, मग ते म्हणतात नाही आम्ही नाही मानत, तिकडे मानत असतील. आणि शेवटी ते परत असं की मग जातीयता तर आहेत, जाती व्यवस्था पण आहे आणि प्रत्येक जण आम्ही नाही पाळत, मग कोण पाळतं? नाटक एकांकिका लेखन असो किंवा नाट्यलेखन असो, हे आराधना आणि परिचय ह्याच्यामध्ये संजय पवार नावाचा लेखक घडला. आणि मी त्याही वेळी दोन्ही ग्रुपमध्ये त्यांच्यापेक्षा वयाने तसा सिनियर होतो. पण आम्ही कधीच असं ती सिनियरिटी आणि अमुक तमुक असं काही हे न करता, मी पण तो असा हे न करता की मी लिहिलाय तो अखेरचा शब्द वगैरे असं न करता आम्ही गिव्ह अँड टेक करत राहिलो. आणि त्याच्यामुळे असं झालं की तीच एक डेव्हलप होण्याची प्रोसेस हां, असते. आणि त्याच्यामुळे त्यांना माझा बाज कळला आणि मला त्यांचा बाज कळला. आणि पहिल्यांदा असं झालं की त्याच वेळी पुण्यामध्ये तुला आठवत असेल की दलित थिएटर पण होतं. आणि ते सामाजिक, ते माझ्या आधीपासून होतं तिकडे. पण ते हळूहळू मी माझं नाट्य याला सुरुवात झाली आणि त्याचा हळूहळू डाऊनफॉल सुरू झाला. पण मला तेव्हा त्या दलित नाट्य संमेलनाला वगैरे पण मी गेलो होतो. पण माझ्या लक्षात आलं इथे करणारे तेच, बघणारे तेच, रिॲक्ट होणारे तेच आणि त्याच्यात चर्चा करणारे पण तेच. आणि मला ते फोडायचं होतं. त्यामुळे मी कुठेतरी अशा मुलांच्या सोबत गेलो. म्हणजे कोण म्हणतं टक्का दिला, तर जेव्हा मध्यंतरानंतर क्रेडिट लिस्ट वाचली जायची तेव्हा ते असं वाटायचं की हे ब्राह्मण सहाय्यक संघाची यादी वाचतोय की काय. इतके त्यात ब्राह्मण कलाकार सगळे आडनावावरनं आणि नाटक असो, तर ते प्रेक्षकांना सुद्धा असं हे वाटायचं की अरे हा लिमये दलिताचं भूमिका करतो वगैरे. तर पण मला ते महत्वाचं वाटलं, कारण त्यातनं ते कलाकार पण हे झाले. कारण त्यांना जे प्रश्न पडायचे किंवा नंतर ऑडियन्समधनं जे काही वेळा म्हणजे त्यांना कळायचं की बालगंधर्वला रिस्पॉन्स वेगळा मिळतो आणि टिळक स्मारकला वेगळा मिळतो. म्हणजे बालगंधर्वला कचऱ्याला मिळणार, टिळकला सुदर्शनला मिळणार. हे जे सगळं त्यांना पण जे कळत गेलं, किंवा इथे आम्ही मुंबईत इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये प्रयोग केला होता आणि त्यावेळी त्यांची जी काय SC/ST युनियन होती त्यांनी तो प्रयोग लावला होता. त्याच्या आदल्याच आठवड्यात महाराष्ट्र टाइम्समध्ये त्या नाटकावर भरपूर मोठं लिहून आलं होतं, ते तिथे त्यांनी लावलं होतं. पण ह्या मुलांना असं लक्षात आलं की त्या शोला SC/ST शिवाय कुठलाही तिसरं माणूस उपस्थित नव्हतं. अच्छा. म्हणजे त्यांचा जो साहेब होता तो बाय डिफॉल्ट त्याला ते तिथे येणं गरजेचं होतं. पण बाकी प्रेक्षक वर्गात एकही नॉन दलित माणूस नव्हता. तर त्यांना ते पहिल्यांदा जाणवलं, कारण ते फक्त नाटक करणारे होते ना. त्यांना असं वाटलं की अरे आपण एवढं नाटक करतोय आणि इथे तर आपल्याला असं दिसतंय, म्हणजे बरं मुंबईमध्ये चर्चगेट सारख्या ठिकाणी जो SC/ST युनियनने नाटक ठेवलंय आणि त्याला फक्त 30 लोक येतात आणि बाकी लोक येत नाही, की जेव्हा की ते नाटक महाराष्ट्र टाइम्समधनं असं प्रमोट केलं होतं की चांगलं नाटक आहे. हा त्यांचा सुद्धा एक एनरिच होण्याचा भाग होता. म्हणजे मग त्यांच्या सुद्धा काही गोष्टी ह्या ज्या बदलत गेल्या किंवा हे जे भान येत गेलं. म्हणजे माझं असं नेहमी असतं की सगळ्यांनी काही सामाजिक बांधिलकी हे ते विचार, पण हे जे छोटे छोटे अनुभव असतात हे कलाकारांना अधिकाधिक ज्याला काय म्हणू प्रगतिशील, विज्ञाननिष्ठ वगैरे असे बनवणार. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की कलाकार कधीही उजव्या विचारसरणीचा असू शकत नाही. हे फार संजय पवारचे सगळे विचारच आपल्याला विचार करायला लावणारे असतात. आणि दुसरं म्हणजे तो सतत आतून अस्वस्थ असतो. जे अस्वस्थपण
समाजातल्या इतर गोष्टींच्या विषयी असेल, असमानतेविषयी असेल, जाती व्यवस्थेबद्दलचे त्याचे प्रखर विचार असतील आणि हे सगळं अस्वस्थ पण त्याच्या लिखाणामधनं उतरतं. संजय पवारच्या आयुष्यामध्ये वेगवेगळी एक्सप्रेशन डोकावली. त्यांनी कशालाही नाही म्हटलं नाही. त्या वेळेला त्याला जे वाटलं ते तो करत गेला. नाटकाच्या या पर्वानंतर त्याच्या आयुष्यात सिनेमा कसा डोकावला, सिनेमाच्या रूपानं डॉक्टर जब्बार पटेल असतील, कांचन नायक असेल किंवा त्याच्यानंतरच्या काळात अगदी अलीकडे महेश मांजरेकर पर्यंत अनेक मंडळी, संजय सुरकर असेल, ही सगळी मंडळी त्याच्या आयुष्यात डोकावली. त्यांनी त्याच्याकडून लिहून घेतलं आणि संजयलाही एक मोठं दालन कसं खुलं झालं याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटी विश्रांती. संजय, नाटकामध्ये एवढं सगळं करत असताना परिचय, आराधना, कोण म्हणतो टक्का दिला, अनेक स्पर्धांमध्ये लोकांनी तुझ्या एकांकिका बक्षिसं घेऊन गेले सगळे. चित्रपट तुझ्या आयुष्यात कसा डोकावला, कोणामुळे डोकावला आणि काय तुला त्याच्यात सुरुवात करताना मनात भावना होती, आपण करावं न करावं, कसं करावं? नाही, जेव्हा मी जे स्कूलला होतो तेव्हाच माझ्या डोक्यात होतं की शेवटचा टप्पा सिनेमा असेल. माझा एक मित्र होता उमेश अहिरे नावाचा, आता तो नाही आहे जगात. तर त्याच्या माझ्या खूप गोष्टी म्हणजे इवन स्त्रियांबद्दलच्या भूमिका वगैरे ह्या सगळ्या किंवा एकूण चित्रकला, दृश्यकला याच्याबद्दलच्या अनेक ज्या गोष्टी आज माझ्यामध्ये आहेत त्या उमेशमुळे आहेत. कारण तो मला बऱ्याच गोष्टी सांगायचा. तर तेव्हा मला म्हणाला होता की सत्यजित रेंचा सिनेमा चांगला असं लोक म्हणतात आणि मग त्यांच्या फ्रेमविषयी. तर का म्हणतात? कारण त्या कॅमेरामागचा डोळा एका चित्रकाराचा आहे. वा, एस्थेटिक. तर त्यामुळे तो म्हणाला की चित्रकार जे आपण कंपोजिशन आणि जे सगळं काही करू शकतो ना, तर हा एक प्लस पॉईंट आहे आपल्यासाठी सिनेमा करण्यासाठी. आणि मग मी जेव्हा पुण्यात आलो होतो तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की सुरुवातीला जाहिरात एजन्सी आणि मग ॲड फिल्म्स आणि मग ॲड फिल्म्स नंतर फीचर फिल्म्स, असं माझं प्रोग्रेशन त्याचं. हा प्रवास माझ्या डोक्यात जसं 8वीत मी ठरवलं होतं स्कूलला फाटलं जायचं. कारण सिनेमा हे सगळ्या आर्ट्सचं मिक्सचर आहे, प्रश्नच नाही. तर त्यामुळे म्हटलं मग ते सगळं करत करत तिकडे जाऊया. पण ते पुण्यामध्ये जेव्हा मी सगळ्या ॲड एजन्सी आणि हे सगळं काम करत होतो त्यात बरंच नाव बिव झालं आणि इलस्ट्रेशन पण फेमस झाली माझी. म्हणजे ना त्याला काय म्हणू आपण, एक नावारूपाला तुम्ही एक स्थिर होता तसं. पण तरी ते पुण्यामध्ये ॲड फिल्म्सचं काही दिसेना मला. नव्हत्याच त्यापर्यंत, कोणी केलेलंच नव्हत्या फार. नाही, आणि ते काय व्हायचं, मग एखादा जो क्लायंट असेल तो मुंबईत जायचा ॲड फिल्म करायला आणि मग मुंबईतनं करून आणायचं. आणि त्यावेळी ॲड फिल्म म्हणजे अगदीच बाल्यावस्थेत होतं, अगदी मुंबई आणि पुण्यामध्ये सुद्धा. तर मग मला असं वाटलं की इथे आता म्हणजे नाटकाचं पण बऱ्यापैकी झालं होतं, त्याचं पण झालं होतं. मग म्हटलं आता फिल्मचं कसं करणार, कारण इथे तर काय होत नाही आहे. मग त्या काळात मी जरा फ्रीलान्स करत होतो पुण्यातच. आणि हेमंत देवधर माझा त्या एकांकिकांमुळे त्या पुण्यात त्यावेळी खूप स्पर्धा असायच्या. तर मग असे बरेच वेगवेगळ्या ग्रुपमधली मुलं पण मित्र झाली होती. तर हेमंत देवधर मला सगळं की तो डॉक्टर जब्बार पटेलांचा सहाय्यक दर्शक आहे. आणि मग तो एकदा मला भेटला, म्हणाला की डॉक्टरने एक डॉक्युमेंटरी करायची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्याच्यात त्यांना काही स्केचेस करून हवे, तर तू करशील का वगैरे वगैरे. मग नाव सांगितलं वगैरे. मग मी मुंबईला, नाही त्यावेळी डॉक्टर पुण्यातच आले होते. आणि झालं होतं कसं की नाटक ग्रुप जो होता माझा, आम्ही सगळे करत होतो. तर डॉक्टरांची जी संस्था आहे थिएटर अकॅडमी, ही आमची शत्रू होती, म्हणजे मोठी शत्रू. म्हणजे थिएटर अकॅडमी ही आमच्याकडे काँग्रेस होती त्यावेळी की त्याच्याबरोबर लढायचं कसं. आणि मग जब्बार पटेलांशी भेटायचं, कारण जब्बार पटेल ही त्यावेळी दंतकथा होती पुण्यामध्ये. म्हणजे डॉक्टर आले गेले, इकडे दिसले तिकडे दिसले, अशा त्या सगळ्या दंतकथा ज्या रात्री तालमी घेतल्या, रात्रभर, सकाळी परत दौंडला गेले, किंवा ते भेटतच नाहीत, दिसतच नाहीत, कधीतरी येतात वगैरे, असं त्या सगळ्या दंतकथांच्या पार्श्वभूमीवर त्यांना भेटलं. तर ते पटेलांनी नेहमीप्रमाणे गळ्यात हात टाकला माझ्या. आणि त्या भावे स्कूलमध्ये त्यांच्या तालमी कसल्या तरी चालल्या होत्या. ते काही मला असं ते बाबासाहेब बसले आहेत आणि मग ते असं ते दिसतंय वगैरे वगैरे करून त्यांनी मला असं तू काय चित्र असावं वगैरे असं. आणि मग ते आम्ही गेलो मुंबईत नंतर. आणि मग ते काम सुरू. मग तेव्हा मी परत उमेश अहिरेला बोलवलं की त्यांना म्हटलं माझा मित्र आहे आणि तो पण चांगला पेंटर आहे. मग ते त्याची पेंटर्सची पेंटिंग आणि माझी इलस्ट्रेशन असं ते त्या
जी फिल्म डिव्हिजनने डॉक्युमेंटरी बनवली बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यात डॉक्टरांनी एक प्रोग्रेशन म्हणून चित्र वापरलं आणि मला तो थॉट त्यांचा आवडला. आणि उमेशने खूप चांगली चित्र कारण तो खूप मोठ्या दर्जाचा पेंटर होता आणि मी माझी काही इलस्ट्रेशन्स वगैरे, तर त्यांनी एक मजा आली आणि मग डॉक्टरांची ओळख झाली. आणि मग डॉक्टरांची ओळख झाल्यावर मग त्यांच्याबरोबर ते डॉक्युमेंटरी आणि ते जे काय त्यावेळी कांचन नायक, मग तू होतास त्यावेळी कांचन नायकाची ओळख झाली. मग थोडे दिवसांनी महेंद्र तेरे देसाई आला, मग ते सुरेंद्र होता, तोही आता नाही आहे, तळोकर. सुरेंद्र. असा तो ग्रुप जमला. आणि मग ते अपडाऊन सुरू झालं. बरं डॉक्टर पुण्याचे असल्यामुळे त्यांच्याच गाडीने जा, त्यांच्याच गाडीने या, असं ते थोडंसं सोपं पण झालं. आणि मग मी त्यावेळी ठरवलं, मी त्यावेळी खरं हे करत होतो कन्सल्टन्सी पुण्यात आणि चांगला पगार मिळत होता मला त्या कन्सल्टन्सीतनं, घर पण स्थिर झाले होतं. पण मला ते असं वाटलं की आता जर आपण ॲडव्हर्टायझिंग सोडून इकडे गेलो नाही तर आपण कधी सिनेमात जाऊ शकणार नाही. आणि फॉर्च्युनेटली असं झालं, ते प्रकाश बंग जे क्विक्सेल ॲडव्हर्टायझिंगचे होते त्यांनी असं केलं की त्यांनी ते मुंबईत पण एक ब्रँड त्यांची सुरू केली. आणि त्यामुळे काही काळ त्या स्ट्रगलिंगच्या पिरियडमध्ये, या ट्रान्झिशनमध्ये मला प्रकाश बंगांच्या त्या ह्याचा उपयोग झाला. आणि त्यावेळी पुन्हा मी ते इंडियन एक्सप्रेससाठीच त्यांचं काम करत होतो. पण पहिली फिल्म म्हणजे डॉक्टरांबरोबर केलेली ती मुक्ता. नाही, एक होता विदूषक. एक होता विदूषकला आधी पहिल्यांदा आपण एकत्र एक होतो. होता विदूषकला मी सहाय्यक दिग्दर्शकापेक्षा त्यांचे कॉस्ट्युम बघितले, त्यांचे सेटमध्ये काही म्हणजे सुधीर सासे त्याचे मुख्य कला दिग्दर्शक होते, पण काही सेट किंवा लक्षाचा जो मेकअप होता विदूषकाचा त्याच्यासाठीचं काम वगैरे असं. आणि नंतर त्यांच्या पब्लिसिटी तिथे. आणि तिथे म्हणजे सगळं एक मोकळं मैदानच होतं आपल्याला. मैदान. आपण सगळेच तिथे बागडलेलो आहोत, आणि भाई पु ल देशपांडेंपासून ते निळू फुलेंपर्यंत. आणि मी जे म्हणतो ना की जसं जे हे माझं एक आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे, तसं डॉक्टर जब्बार पटेल नावाचं जे एक विद्यापीठ आहे, हा माझ्या आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे दोन डॉक्टर माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर डॉक्टर जब्बार पटेल. आणि अनेकांना ही तुलनातल्या हसू येईल, नाही पण मी समजू शकतो. अगदी अगदी अगदी. अनेक डॉक्टर जब्बार पटेलांबरोबर बद्दल अनेक लोकांचे अनेक हे आहेत, मी सुद्धा त्यांच्यावर टीका केलेली आहे. पण त्यांनी जे मला ट्रान्सफॉर्म केलं की एका माणसाकडे विचार असल्यावर त्याला काय काय पद्धत म्हणजे, आणि त्यांनी असं काही गुरु शिष्य, त्यांना पण माहिती परंपरा मान्य नाही, मलाही ती मान्य नाही, त्यामुळे माझेही कोणी शिष्य नाहीत, त्यांचेही कोणी शिष्य नाहीत. पण ते जे त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या कृतीतनं ते काय विचार करतात, कुठल्या गोष्टीचा, कशा पद्धतीने विचार करतात, बरोबर आहे, बरोबर. तर ह्यातनं जे घडत गेलो ना मी, की एक आणि कन्फर्म होत गेलो की काही गोष्टींबाबत त्यांच्या सामाजिक जाणीवा, त्यांचे विषय, हाताळण्याची पद्धत, एकूण सगळी पद्धत जी आहे. आणि ते म्हणजे आपण हे नाकारू शकत नाही. म्हणजे आशीराम कोतवाल असेल किंवा त्यांनी केलेली नाटकं किंवा सिनेमांचे विषय आणि विशेषतः त्यातलं संगीत, हे मराठी सिनेमा आणि नाटकांमधलं असं एक योगदान आहे ना की ते तुम्ही नाकारू शकत नाही. आणि मुळात त्यांनी केलेला संबंध एक असेंब्लिंग ब्लेंड, एका बाजूला विजय तेंडुलकर, भास्कर चंदावरकर, किंवा नंतरच्या काळात आनंद मोडक, अनेक काय आहे त्याच्यावर. म्हणजे खरं जब्बार पटेलांवर एक डॉक्युमेंटरी म्हणजे खरं बायोपिक स्वतः करू देत नाहीत. तुला माहितीये, आपण अनेक वेळा प्रयत्न केला, ते स्वतः रिलक्टंट असतात. स्वतः इतकं व्यक्तिमत्व वेगवेगळ्या पद्धतीने घडलेलं आहे. म्हणजे असं अनेक त्यांच्यामधल्या गोष्टी आहेत की ज्या मी ऍब्सॉर्व करून. पण संजय, ह्यानंतर खरा तुझा हा टेक ऑफ तर होताच, पण त्याच्या नंतरच्या काळात तू इतक्या वेगाने सगळ्या गोष्टी सांगतो ना तुला की त्याच्यामुळे काय झालं की त्यावेळी डॉक्टर जब्बार पटेल हे मराठी सिनेमात असं एक नाव होतं. तर म्हणजे त्याला म्हणतो ना की काही आपण खालून सुरुवात करू, तर सिनेमात माझी वरून सुरुवात आहे. बरोबर. म्हणजे असं पटेलांनी पॅराशूटनी मला त्या इंडस्ट्रीत सोडलं. त्यामुळे सुरुवातीपासूनच जे माझ्याकडे प्रोजेक्ट यायला लागले ना, ते असे वरच्या ह्याच्यापासूनच यायला लागले. आणि काही लोक त्याचं नुकसानही झालं, काही लोकांना वाटलं की ह्याच पद्धतीचं लिहितो किंवा अमुक तमुक वगैरे. पण त्याच्यानंतर मग संजय सुरकर, स्मिता तळवळकर, सातच्या आत घरात वगैरे सिनेमे लिहिलेस तू, हे नंतर मग निशिकांत कामत बरोबर. आणि मग हे तुझे सगळे महत्वाचे टप्पे आहेत. आपण संजय थोडं त्याच्याविषयी बोललं पाहिजे. उदाहरणार्थ स्मिता तळवळकरचा कॅम्प, तिथेही पुन्हा तू आणि मी आपण बरोबर एकत्र काम केलं. म्हणजे मी आधी राऊला होतो, सासूदला होतो, नंतर तू चित्रपटांच्या याच्यात चौकट राजा, नंतर संजय सुरकरनी केलेला सातच्या आत घरात होता.
त्याच्यामध्ये तू होतास. आई शपथ केला त्यांनी त्याच्यानंतर. कळत नकळत सिनेमाच्या वेळी माझी आणि कांचनची ओळख झाली. बरोबर. कारण आम्ही मला सूर्योदय सिनेमासाठी जाहिरातीचं पारितोषिक होतं आणि कळत नकळतला खूप पारितोषिक होतं. तेव्हा आम्ही तिथे भेटलो. मग त्याच्यानंतर जगभरात बरोबर असताना कांचन त्यांचा प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक असल्यामुळे मग तिथनं संजय सुरकर. मग मी एकदा संजय सुरकरांना पुण्यात एका परिसंवादाच्या वेळी जाऊन मुद्दाहून भेटलो की मला तुमच्याबरोबर काम करायचं. संजय आपल्यात नाहीये. हो. तर ते संजय सुरकरांना तुला माहिती असेल की ते फार बोलत नसत. नाही, मी त्यांचं सहाय्यक म्हणून काम केलंय. तर त्यामुळे हो ठीक आहे वगैरे असं केलं. पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं संजयचं असं की त्याला असं वाटलं की नाही हा माणूस उपयोगाचा आहे, तर ते 10 वर्षांनी का होईना त्या माणसाला बोलवायचे. म्हणजे अनेक लोकांबद्दल त्यांचे मतभेद होते की याचं काम मला अमुक नाही आवडत त्याचं, तर पण जेव्हा त्या योग्य काम असेल ना त्याच्या डोक्यात ते बरोबर असायचं, तर तेव्हा ते बाजूला ठेवायचे बाकीचे सगळे ग्रजेस. आणि ते म्हणायचे की नाही हे काम हाच. तर तसं सातच्या घराच्या वेळी मला त्यांचा फोन आला की अरे तुझं एक टायटल आहे. मग ती माझी एकांकिका होती सातच्या घरात. तर ते मला टायटल हवं आहे सिनेमासाठी सातच्या घरात, तर तू देशील का? म्हणाले देईन ना. म्हणाले ते लिहायचं पण तुलाच आहे, तर आधी म्हटलं टायटल रजिस्टर करायचं तर तुला विचारावं. ते केलं. मग त्यांनी मला बोलवलं आणि मग त्यांनी मला ती गोष्ट म्हणजे एक बातमी होती, पुण्यात घडलेली केस होती की तरुण मुलगी रात्री बाहेर टेकडीवर फिरायला गेले होते आणि तिथे एकाने पोलीस म्हणून बतावणी करून त्या मुलीवर रेप केला. एवढीच ती बातमी होती. त्याच्यावरनं त्यांना ते काहीतरी एक गोष्ट सुचत होती. मग ते म्हणाले आपण दोघांनी म्हणून स्क्रीन प्ले करूया आणि मग तू डायलॉग लिही, मग ती कॅरेक्टर्स हे ते. मग ते स्क्रीन प्ले करताना म्हटलं आपण निशिकांत कामतला घेऊया. तर त्यावेळी निशी आणि मी जरा हिंदी फिल्ममध्ये काही काही असे प्रयत्न करत होतो. तर मग निशिकांत आला. मग निशिकांत आल्यावर सुरकरांना त्याला त्याच्यात ते कॅरेक्टर दिसलं. म्हणजे त्याने निशीला अभिनय पण करायला लावला आणि मग तिथे पहिल्यांदा निशीबरोबर मी स्क्रीन प्लेच्या वेगवेगळ्या हे ते म्हणजे सुरकरांचं हे सगळं होतं. आणि निशी पण स्वतः चांगला एडिटर असल्यामुळे तो एक वेगळा फायदा. आणि स्मितासारखी उत्साही निर्माती होती त्यामुळे ते काय सगळं असं आणि म्हणजे ते चाबूक घेऊन असल्यासारखं. त्यामुळे ते सगळं हे म्हणजे सुरकर मी निशिकांत असे ज्यांना काय म्हणता येईल वेळ खाणारी लोक असून सुद्धा ते सगळं वेळच झालं. पण म्हणजे एकीकडे हा जब्बार पटेलांचा ग्रुप वेगळा, दुसरीकडे स्मिताचा ग्रुप वेगळा आणि पुढे तर तू अगदी वेगळ्या ग्रुप बरोबर कामं केलीत. मांजरेकर असतील किंवा अनंत महादेवन असेल. आता मला सिंधुताई सपकाळ हा तुझ्या सगळ्या टप्प्यांमधला एक अतिशय मेजर टप्पा आहे. याचं कारण असं असतं की एक व्यक्तिचित्रणात्मक जिवंत असलेल्या माणसाबद्दल काम करायचं आणि तेही सिंधुताईंसारख्या बाईंबरोबर की ज्यांनी खरोखर जीव तोडून आपलं आयुष्यभर काम केलेलं आहे. काय तुझा अनुभव होता त्यावेळेला? मला नाही येते परत आपल्या जो भारतीय समाज किंवा महाराष्ट्रीयन समाज किंवा असा एक जो याच्याबद्दल नेहमी वाटतं ना आश्चर्य. म्हणजे जसं गांधी चित्रपट आपण नाही केला तसं सिंधुताई सपकाळ ज्या महाराष्ट्रातले असेल तरी त्यांच्यावर सिनेमा करावा असं प्रोजेक्ट अनंत महादेवन घेऊन आलं. मराठी माणसाला नाही वाटलं कुठलं की ज्याने टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांच्यावरचा लेख वाचला होता की आणि त्याची हेडलाईन अशी होती की मला 15,000 जावई आहेत किंवा 1.5 लाख जावई आहेत. तर त्यांना ते क्युरिओसिटी वाटून त्यांनी वाचलं आणि मग त्यांना वाटलं की हे इंटरेस्टिंग सिनेमाचा विषय आहे आणि मग ते सगळं झालं. स्वतः अनंत महादेव उत्तम क्रिएटिव्ह आर्टिस्ट, उत्तम क्रिएटिव्ह आर्टिस्ट. तर त्यामुळे मला असं वाटलं की अरे हे आपल्या लोकपैकी कोणाला नाही सुचलं. खरंच या माणसाला सुचलं आणि तो नंतर तो सिनेमा अगदी नॅशनल अवॉर्ड पण मिळवून गेला. तर ते अनंत महादेवन हा जो माणूस आहे ना म्हणजे हा म्हणजे एकीकडे मी जब्बार पटेलांबरोबर पण काम केलंय. तर त्यांना फ्रेमवर्कमध्ये नाही काम करता येत. बांधून ठेवून त्यांना जर सांगितलं ना आज सकाळी 10ला यायचं आणि 7ला जायचं तर ते काम नाही करू शकत. ह्याच्या उलट अनंत महादेवन आहे. म्हणजे तो 10ला म्हटलं तर 6लाच येतो सकाळी. बापरे. म्हणजे आश्चर्य वाटत होता की जेव्हा मी संवाद लिहिले मराठीत तर ते त्यांना मराठी थोडं कळतं पण पूर्ण असं एकदम हे कळतं असं नाही पण कळतं बऱ्यापैकी कळतं. त्यांनी त्या दिवशी घरी गेल्यावर त्या प्रत्येक डायलॉग इंग्रजीत ट्रान्सलेट करून घेतला. बापरे. प्रत्येक डायलॉग आणि प्रत्येक सीन हा असा डायलॉग करून मग त्याची शॉर्ट डिव्हिजन करून ते ठेवलेलं होतं सगळं. बरं. इतकं वर्किंग स्वतःच. तो माणूस ना शांतच बसायचा नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटायचं अरे नॉर्मली डिरेक्टर लोकांच्या ते असिस्टंटवर झोपून बघू रे करू रे तर ते नव्हतंच. म्हणजे ऍक्च्युली आम्ही जेव्हा स्क्रीन प्ले लिहायला बसलो तेव्हा नाही पण
पटापट काय काय गोष्टी सांगत आम्ही तो स्क्रीन पर बोलत, हा फिर अभी डायलॉग कब लिख रहा है तो मला ही अशी सवयच नाहीये पटकन काय करणार ते. म्हटलं हा लिखता हूं मैं. नाही ऐसा नाही संजय, वो हमको ये करना है वो करना है असं करून त्यांनी तसं बोकांडीवर बसूनच डायलॉग लिहून घेतले. पण ते घेतल्यानंतर ते जे काय काम करत होते मला वाटलं काय ना माणूस किती काम करतो बरं. तर सेटवर सुद्धा सगळ्यांच्या आधी जाऊन असायचं, म्हणजे मी नव्हतो पण सेटवर. संजय तुझी लिहिण्याची स्टाईल काय आहे रे? काही लेखक असे नाही नहीं ते वो एक ऐसा करेंगे लोनावला में एक थोड़ा सा फार्म हाऊस या हॉटेल बुक करेंगे वहां जाके नाही, रहेंगे. हे हॉटेल असं काही तू करतोस का तुला तुझ्या पद्धतीने लिहायला आवडतं? हे मी पूर्वी मी याला असायचो की ते खंडायला जाऊन लिहितात वगैरे लोक, ते काय म्हणजे करतात वगैरे. पण नंतर मी जेव्हा दीपक शिवदासाठी ज्युली लिहिला त्यावेळी आम्ही खंडाळ्याला हॉटेलला वगैरे गेलो, तर मला असं कळलं की त्या हॉटेलला जाणं म्हणजे काय असतं. तर लेखक, दिग्दर्शक आणि असलं तर निर्माता ह्यांनी 4 दिवस आपापले सगळे व्यवसाय सोडून फक्त त्या सिनेमावर विचार करायसाठी जायचं. बरोबर. आणि म्हणून ते असं कुठेतरी लांब जायचं. म्हणजे बाकीची व्यवधानं बाजूला ठेव सगळी. आणि आता तर ते मोबाईलच्या जगात खूपच ते हे होतं डिस्ट्रॅक्शन. आणि मग ते मला तिथे असं जाणवलं, सकाळी ते ब्रेकफास्टला झाला की त्याच्यानंतर जे एक ब्रेन स्टॉर्मिंग सुरू व्हायचं ते लंचपर्यंत असायचं. मग लंच नंतर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा टी टाइम तू जेवेपर्यंत. तर त्या भयंकर ब्रेन स्टॉर्मिंग होऊन इतकं कॉन्सन्ट्रेटेड आणि इतका असा विचार एखाद्या कलाकृतीवर केला जाणं, ह्यातनं खूप गोष्टी कळायच्या की आपण 8 तास सतत एकाच सिनेमाच्या गोष्टीवर बोलतोय, त्याच्या विविध पैलूंबद्दल. दुसरा काही विचारच करत दुसरा काही नाही. तर मग मला ते त्याचं महत्त्व कळायला लागलं की हे. आणि मग त्याच्यानंतर 1-2 हिंदी सिनेमांसाठी महेश बरोबर इकडे तिकडे असं आम्ही ते गेलो आणि मला ते कळायला लागलं. त्यामुळे आली मराठी सिनेमात सुद्धा लिहिताना मी काही वेळा जातो असा 4 दिवस. पण आता ते मला माझेच पैसे खर्च करावे लागतात किंवा काही वेळा निर्माता देतो, पण काही मराठी निर्मात्याने ते परवडणारं पण नसतं. पण ती गरज असते. मला एक सांग, अमिताभ बच्चन यांचा जो एक मेजर रोल महेश मांजरेकरकडे विरुद्ध नावाच्या सिनेमात होता, त्याचं लेखन तू केलंस. काय वेगळा अनुभव होता इतर चित्रपटांपेक्षा? हो ना, कारण तिथे द ग्रेट अमिताभ बच्चन. म्हणजे एक तर काय झालं की जेव्हा महेशने मला सांगितलं की एक असा सिनेमा आहे की तो तू लिहावास असं मला वाटतं आणि तो बायलिंग्वल करायचा, इंग्रजी हिंदी तू लिही. तर हिंदीचं मुळात काय होतं, पहिला जो पिक्चर केला होता महेश बरोबर मी, प्रांजय पर शान जाय, तर तो मी सगळा हिंदीत लिहिलेला होता. तर त्यामुळे मला हिंदीचं हे नव्हतं असं काय, म्हणजे महेशला पण काय वाटलं नाही. पण जेव्हा विरुद्ध त्यांनी मला सांगितलं आणि मग त्याने आधी सगळं सांगितलं काय 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 असं, आणि मग म्हणाला की त्याच्यात अमिताभ बच्चन आणि शर्मिला टागोर काम करतात. तर मग मला असं एकदम हे झालं की अरे बापरे. आणि मग त्यांनी ती गोष्ट सांगितली. मग ते इंग्रजी स्क्रीन प्ले आणि त्यात थोडे डायलॉग्स पण होते इंग्रजी की, तर तो म्हणाले हे रेफरन्ससाठी तू वापर वगैरे. आणि मग ती सगळी धावपळ सुरू झाली त्यांची. त्यावेळी तो रक्त सिनेमा करत होता, त्याच्या शूटिंग दरम्यान हे सगळं चालू होतं. आणि मग असं ठरलं की त्याचा मुहूर्त करायचा विरुद्धचा. तर मला एकदा महेश म्हणाला की मला एक असं मोनोलॉग लिहून दे की ज्यात त्या सिनेमाचं सार येईल आणि बच्चन दे रिसेट म्हणजे बोलणार, म्हणजे मुहूर्ताच्या दिवशी ऍक्ट करणार. तर मग ते दीड पान तो स्वतः बोलतोय आणि ते लिहिताना परत मी उशिरा झाला. तर महेश भडकला पाहिजे, अरे ते बच्चनकडे जायचं आहे मला, तू काय असं तसं हे ते दिलं मी. मला धाकधूक होती, कारण हिंदी 40तलं वगैरे लिहिणं ठीक आहे, अमिताभ बच्चनकडे जाणार हिंदी म्हणजे आपलं चांगलं पाहिजे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की तो आला आणि म्हणा नाही त्यांना खूप आवडलं, त्यांनी विचारलं कोणी दिलं वगैरे, आणि एम्प्रेस वगैरे असं ते ठीक आहे. म्हणजे असं तर मला हिंदी सिनेमात काम केल्यामुळे मला माहिती असते की हे एक मोठ्या माणसाने एक सवय असते की वाईट म्हणायचं नाही शक्य. आणि जास्त हे करायचं, एनकरेज करायचं. पण नंतर मग ते काय झालं, तो एवढा मोठा पॅरा ते पूर्ण ऍक्ट करणार नाही. तर सुरुवातीच्या काही लाईन्स बोलतील आणि नंतर ते शूट करून स्क्रीनवर दाखवतात आणि पुन्हा शेवटच्या लाईन्स ते बोलतील, असं ते ठरलं. आणि मग तेच तर शूटिंग केलं. आणि ते शूटिंगला काय मला जाता नाही आलं, पण नंतर मला महेशने ते दाखवलं क्लिप. तर ते बघून मी इतका हे होऊन गेलो भारावून की, कारण 2 गोष्टी, एक तर अमिताभ बच्चन आणि दुसरं म्हणजे एक शब्द त्यांनी त्याच्यातला बदललेला नव्हता. वा.
एक स्वल्पविराम बदलला नव्हता. आणि मला ते क्लिप जर अजूनही महेशकडे असेल ना कोणाकोणाकडे, तर ते मराठी माणूस बोलणार नाही इतक्या उत्तम पद्धतीने त्यांनी डोंबिवली हा शब्द उच्चारलेला आहे. वा. किंवा दहीसर. मराठी माणूस सुद्धा असं डोंबिवली डोंबिवली काही उच्चारतो. त्यांनी ज्या पद्धतीने डोंबिवली हा शब्द उच्चारलाय ना, ते मला हॅट्स ऑफ करायचं वाटले त्या माणसाला. आणि त्याने त्या संपूर्ण चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने सुंदर काम केलंय अगदी अगदी. असं. आणि कधीच नाही त्यांनी म्हणजे एकही डायलॉगमध्ये त्यांनी फेरफार केला नाही. वा. उलट काय व्हायचं, शर्मिला टागोरांना खूप प्रॉब्लेम यायचा. डायलॉग पाठ नाही व्हायचे त्यांचे वगैरे. म्हणजे महेशनेच मला सांगितलं. आणि मग त्या गोळाबेरीज करून काहीतरी बोलायच्या. हां बरं, अमिताभ बच्चन मी एकदा शूटला होतो, तर त्यांचा एक 5-6 मिनिटात ते रेडी व्हायचे विथ ऑल डायलॉग्स असं. आणि शर्मिला टागोर चुकायच्या सारख्या काहीतरी. आणि मग फिर महेश मैं ऐसा लूं क्या वैसा लूं क्या. तर मला एकदा महेशने सांगितलं, मी तिला अशी एक धमकी दिली. म्हटलं की मेरे को कुछ प्रॉब्लम नहीं है शर्मिला जी, लेकिन वो राइटर है ना, वो बहुत खड़ूस राइटर है, वो मेरे को कोर्ट में खींचेगा, ये लाइन क्यों बदला तुमने. तो आप प्लीज मेरे लिए, नहीं तो मेरा पिक्चर अटक जाएगा वगैरे असं करून त्यांनी तिला संजय पवार या माणसाचं स्तंभलेखन हे अतिशय बोचकारे काढणारं होतं. लोकसत्तेमध्ये तुझा स्तंभ लिहिला होतास. आधी अनेक स्तंभ तू लिहिलेस, साप्ताहिकांमध्ये लिहिलेस, नियतकालिकांमध्ये लिहिलेस, तुझ्या स्वतःच्या इलिस्ट्रेशन सकट स्तंभ लिहिलेस. पण लोकसत्तेमध्ये तुझा 2-3 वर्षापूर्वी जो एक सलग चालू होता तिरकी 2014. येस, त्याच्यामध्ये तू ज्या प्रस्थापितांच्या, पॉलिटिकल लोकांच्या, राजकारणावरच्या जे काही तुझ्या रेघा होत्या आणि जे काही तीर तू मारायचास, जे बोचकारे काढायचास, ते म्हणजे त्या माणसांना आणि वाचणाऱ्यांना सुद्धा अस्वस्थ करून सोडायचे. हो, अनेकदा मला सांग, तुला असं हे लिहावंसं का वाटलं? आणि जे लिहित होतास ते बाकी कुठल्या एक्सप्रेशन मधून मांडता येत नाहीये म्हणून तू त्यात मांडलंस. आणि दुसरं म्हणजे इतकं रेग्युलर लिहिणं ही एक अतिशय कठीण गोष्ट आहे. हे मी त्या फील्डमध्ये इतके वर्ष काम करतोय, त्याच्यामुळे मला माहिती आहे. हे तुला का लिहावंसं वाटलं? तर महानगर जेव्हा सुरू झालं, निखिलकडे आधी मी अक्षरचं वगैरे सगळं काम केलेलं असल्यामुळे, तर त्याला मी एकदा म्हणाला, अरे मला कॉलम लिहायला दे ना. तर त्यांना हसणार नाही, तू काय लिहिणार बघा काहीतरी असं करून त्यांनी असं गेलं. मग तरी मी त्याला 2-3दा असं निक्षून काही म्हटलं, तर तो म्हणाला बघू 1-2 लिहून दे, मग बघू आपण. मग ते लिहिले मी 2-3. ते हळूहळू पॉप्युलर व्हायला लागलं. मग तो मला म्हणाला, नाही चांगला चाललाय, चालू दे. मग तो 12 वर्ष जवळजवळ मी महानगरमध्ये वेगवेगळ्या चौकाच्या पायरीवरनं पाणी कम वगैरे असे सगळे. म्हणजे खूप गाजले. गाजले म्हणजे आता ते एक तर महानगर हे त्यावेळी हॅपनिंग होतं. म्हणजे सायन दैनिक इतक्या चांगल्या पद्धतीने. आणि मग ते स्तंभ सगळे हे झाल्यामुळे त्या काळात सुद्धा पण पक्ष शेवटी कसं होतं की महानगर मुंबईपुरतं मर्यादित होतं, त्यामुळे असं हे नाही होतं. आणि खरं लोकसत्तेकडनं जेव्हा ऑफर आली तेव्हा मला खरं आश्चर्य वाटलं. कारण माझी जी लिखाणाची शैली आहे ती अशा जे मोठी दैनिक असतात त्यांना ती न पेलवणारी शैली आहे. म्हणजे कारण त्यांना ते एका वेगळ्या पद्धतीने गोष्टी कराव्या लागतात. पण म्हटलं चला आता आली आहे संधी तर आपण घ्यावी. आणि याच्यामध्ये गिरीश कुबेर आणि रवींद्र पाथरे जे त्यातले संपादक, आणि त्यांना म्हणजे मला धन्यवाद द्यावे लागतील की त्यांनी ते छापलं. जे कारण ते तसं ते प्रचंड मोठं ते असं बोल्ड सगळं स्टेटमेंट असं दैनिकांमध्ये इतक्या अशा पद्धतीचा कॉलम किती रोष पत्करायला लागला लोकांचा तुला? मला नाही रोष पत्करायला, मला उलट लोकांचे खूप चांगल्या. पण काही राजकारणी, वरिष्ठ ज्येष्ठ राजकारणी कोणी काही साधा फोनही नाही, साधा फोन वगैरे असे आले, पण त्यातनं असं काही धमक्या किंवा असं काहीच नाही. उलट ते कोण तुम्ही आणि म्हणजे काय तुमच्याशी भेटायला आलेलं, ते राजकारण्यांची जी शैली असते त्याप्रमाणे, आणि हे तुम्ही खरंच चांगलं काम करताय आणि आम्हाला पण गरज असते वगैरे वगैरे, त्या पद्धतीचं ते सगळं झालं. पण कोणाच धमकी आणि कोणाचीच काही कोणाचं. एक संजय पवार या माणसाची जी काही प्रयोगशीलता आहे, तो काहीतरी नवीन करायच्या मागे अस्वस्थपणे सारखं त्याचं चालू असतं. हा माणूस कधी व्यावसायिक सिनेमा लिहिला असं आम्हाला तुझ्यासारख्या जवळच्या मित्रांना सुद्धा कधी वाटलेलं नव्हतं. आता लई भारी सारखं प्रपोजल की ज्याच्यामध्ये आपला हात लई भारी, हे लई भारी, आपलं सगळंच लई भारी,
असा संजय पवारनी लिहिलेला डायलॉग म्हटल्यानंतर जणू काही अमिताभचा डायलॉग एखादा ऐकू यावा त्याप्रमाणे थिएटरमध्ये टाळ्या शिट्ट्या, हे चित्र मला अगदी नवीन होतं. मी थिएटरमध्ये बघितला सिनेमा तो. तर हे संजय पवारचं ट्रान्सफॉर्मेशन प्रायोगिक टू व्यावसायिक. मुळामध्ये कसं होतं, मी अगदी सुरुवातीच्या काळात कांचन नायकला पण म्हणालो होतो एकदा, की तो म्हणाला अरे तू असं लिहिशील का वगैरे. म्हटलं अरे मी मुळात कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि जाहिरातीतला माणूस आहे, त्यामुळे प्रत्येक सेगमेंटसाठी मी काम करू शकतो आणि मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे मी विनोदी पण ते प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने असेल, त्याला एक वेगळा हे असेल. तर जेव्हा निशिकांतने मला हे जेव्हा प्रपोजल आणलं तर त्याला मला ते थोडंसं हे होतं, कारण निशिकांतसाठी ते जास्त रिस्की होतं. हो, कारण त्यांनी डोंबिवली मुंबई मध्ये जाणं ॲज अ डिरेक्टर केल्यानंतर त्याने असा सिनेमा करणं हे त्याला रिस्क होती. म्हणजे त्याने मला बोलूनही दाखवलं की आता, तर मी त्याला एक आश्वस्त किंवा एक म्हणतो ना रिलॅक्स करण्यासाठी मी त्याला म्हणालो आपण असं करू, आपण ट्रिब्यूट टू मनमोहन देसाई असं म्हणून हा सिनेमा करू. वा. आणि त्यातनं तो इतका रिलॅक्स झाला ना की हां करेक्ट आहे. म्हणजे इथे काही होऊ शकतं, म्हणजे एकाच वेळी ह्या सलाईनमधनं रक्त येईल आणि त्याच्यातनं त्याला वगैरे लॉस्ट अँड फाउंड फॉर्म्युला वगैरे. तर म्हटलं ट्रिब्यूट टू मनमोहन देसाई असं आपण सिनेमा करू, आणि मराठीत तो काही तसा झालेला नाही. तर मग ते झालं, मग ते सगळं त्या पद्धतीने करायचं. संजय, आपण बऱ्याच गोष्टींवर बोलू शकतो, ही अखंड चर्चा चालू राहू शकते. आता मनात काय आहे? याच्या पुढे संजय पवारला स्वतःच्या आवडीचं कुठलं प्रोजेक्ट करायला आवडणार आहे? मला सिनेमा दिग्दर्शित करायचा आणि गेली 3-4 वर्ष मी त्याच्यावर काम करतोय, निर्माते पण शोधतोय. कारण मला मी नाटक दिग्दर्शित केलंच आहे, म्हणून मला सिनेमा दिग्दर्शित करायचा. आणि मला जसं मी म्हणतो ना की इकडे अभिनयाचा व्हायचं नव्हतं, तसं मला असं दिग्दर्शक असं नाही व्हायचं आहे. तर माझ्यासमोर आयडल कोण आहे त्या बाबतीत? गुलजार वगैरे, बरं, किंवा बासू भट्टाचार्य, की म्हणजे विशेषतः गुलजार, की गुलजारांनी त्यांना हवे तेवढेच सिनेमे डिरेक्ट केले की जे त्यांनीच लिहिले. बाकी मग त्यांनी इतर लोकांसाठी सिनेमे लिहिलेत, पण काही म्हणजे याला म्हणतो ना की जसं आता ठष्ट नाटक किंवा गाईच्या शमन नाटक हे मीच डिरेक्ट केलं, कारण मला माहिती होतं हा विषय मीच चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. तसं मला काही सिनेमे जे मला जे विषय मांडायचे वाटतं, म्हणजे मी आता इतरांसाठी सगळ्या सिंधुताईपासून शिवाजीराजेपासून सातच्या घरापासून डोंबिवली फासपर्यंत अनेक चित्रपटांसाठी संवाद लेखन किंवा काहींना पटकथा लेखन पण केलं. एक जनरेशन बदलते आणि तुम्ही किती ग्रेट असलात तरी तुम्ही आउटडेटेड होता किंवा तुमचा रेलेव्हन्स राहत नाही. कारण आता जी तरुण मुलं येणार, त्यांचे विषय येणार, ती भाषा तर मला माहीत नसेल, तर 8 तासांनी तिथे राहिलात तुम्ही तर तुम्ही केविलवाणे होता. तर मला तो ट्रॅक चेंज करायचा होता याच्यासाठी. कारण आता तर जनरेशन 10 वर्ष नाही, 2 वर्षातच बदलते. त्यामुळे आता तू बघितलं असेल की गेल्या वर्षभरातच 8 ते 10 नवीन मराठी लेखक आणि चांगले, पटवर्धन असेल, आणखीन कोण असतील, वैभव जोशी असेल, खूप खूप वेगवेगळी, अगदी नागराज मंजुळेपासून गिरीश उमेश कुलकर्णीपासून, म्हणजे आता ही नवीनच जनरेशन आली. तुम्ही किती अगदी आयकॉनिक फिगर असलात तरी शेवटी एक वेळ अशी येते की चेंज इनएव्हिटेबल आहे. आणि हे आपण ओळखलं नाही. जसं गुलजार आहे, त्यांनी त्या एका विशिष्ट काळानंतर त्याच्यात ते कॉम्पिटिटर सारखे नाही राहिले, ते एक्सक्लुझिव्ह काम करायला लागले आणि वेगळं करायला लागले. त्याच्यामुळे आजही ते बीडी जलैले मधनं तुम्हाला भेटतात, मग ती उंची तीच राहते. म्हणजे ते जर त्या सर्व नवीन गीतकारांची कॉम्पिटिशन करत बसले असते ना प्रत्येक, तर मग तिथेच राहिले. हां. संजय, मी तुला तुझ्या नवीन सिनेमाचा विषय विचारणार नाही, कारण त्यातली ती एक्सक्लुझिव्हिटी जी असते ती जपली गेली पाहिजे. पण तरी सुद्धा तुझ्या नवीन सिनेमाला, तुझ्या वाटचालीला, तुझ्या लेखनाला, तुझ्या जाहिरातीला, तुझ्या सगळ्याच गोष्टींना लय भारी असं म्हणतो, शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. हा होता संजय पवार, अतिशय आत्मीयतेने, पॅशनेटली प्रत्येक गोष्ट करणारा, कुठलंही एक्सप्रेशन आपल्याला वर्ज्य आहे असं न मानणारा, पण प्रत्येक गोष्टीमागे स्वतःची एक ठाम भूमिका मांडणारा आणि नवीन नवीन दालनं खुली करत जाणारा, अंगावर घेणारा असा एक उत्तम कलाकार आज आपल्याला दिलखुलासपणे बोलायला मिळाला. त्याचे मनापासून आभार. इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.